संपूर्ण जगामध्ये युद्धाची पार्श्वभूमी असल्यामुळे भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात LPGचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि मुंबईमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल जे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आतापर्यंत जवळपास 40% मुंबईमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट जे आहेत ते बंद झालेले आहेत। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट परिवहन विभागाच्या वतीने जी बेस्ट कॅन्टीन देखील चालवली जातात ही देखील बेस्ट कॅन्टीन बंद होतील। यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून आणि बेस्टच्या समितीकडून जे आहे ते पेट्रोलियम मंत्रालयाकडे धाव घेतली आहे। त्यांनी पत्र लिहून बेस्ट कॅन्टीनला LPGचा पुरवठा जो आहे तो लवकरात लवकर करण्यात यावा, त्यासाठी त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी जी आहे त्या बेस्ट समितीच्या अध्यक्षांकडून पेट्रोलियम मंत्र्यांना जे आहे ते पत्र लिहिण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट परिवहन विभागाच्या वतीनं जवळपास 64 कॅन्टीन जे आहेत ते मुंबईमध्ये चालवली जातात। एकूण 27 आगारांमध्ये इथे वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 64 कॅन्टीन आहेत आणि या 64 कॅन्टीनपैकी जवळपास 10 कॅन्टीन जे आहेत ते बंद झालेले आहेत। अपुऱ्या LPGमुळे जे आहेत ही 10 कॅन्टीन बंद झाल्याची सध्याची माहिती आहे आणि येत्या काळामध्ये या कॅन्टीनना अधिक फटका बसू नये यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या वतीनं जे आहे ते पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर जे इतर ज्या पद्धतीने इतर ठिकाणी गॅसचा पुरवठा जो आहे तो आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने केला जातोय त्याच पद्धतीने बेस्टच्या कॅन्टीनना करावा आणि बेस्टचे कॅन्टीन बंद होण्यापासून वाचवावे अशी मागणी जी आहे त्या बेस्ट अध्यक्षांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।